नमस्कार मंडळी, आज की नाही भेंडीच्या भाजीचा एक नवीनच प्रकार मी ट्राय केला आणि तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे छान भेंडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे उभी अशी। त्याच्यामध्ये हळद आणि लाल मिरचीचं तिखट टाकून छान चोळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या भाजीसाठी एक स्पेशल मसाला आपण तयार करणार आहोत। त्याच्यासाठी इथे बडीशोप, कलौंजी, मोहरी, जिरं आणि मेथी घेतलेली आहे आणि हे सगळे जिन्नस ड्राय रोस्ट करायचे आहेत। प्रत्येक जिन्नस जो आहे तो अर्धा चमचा घेतला आहे आणि फक्त मेथी जी आहे ती पाव चमचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे। उभा बारीक चिरलेला कांदा छान परतवून घ्यायचा। त्याच्यामध्येच आपण जी भेंडी मसाला लावून ठेवली होती ती सुद्धा छान परतवून घ्यायची आहे। भेंडी थोडीशी शिजेपर्यंत की नाही आपल्याला मसाला जो आहे तो आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि एकदम फाईन पावडर नाही झाली तरीही चालते, थोडीशी भरड राहिली तरी चालेल, पण ह्या मसाल्याचा सुगंध की नाही अतिशय सुंदर येत होता। आणि त्याच्यानंतर इथे भेंडी परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोकम टाकून घ्यायचं आहे। त्याच्याऐवजी आमचूर पावडर टाकली तरीही चालते। ते झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे पाव वाटी बेसन पीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकायचा आहे आणि बेसनचे पीठ जी वाटी मी वापरलेली होती ती छोटी होती, त्याच्यामुळे पाव चमचा म्हटलं आहे, पाव वाटी म्हटलं आहे मी। आणि बेसन जे आहे ते कच्चं असल्यामुळे की नाही आपल्याला थोडंसं आणखीन परतवून ते व्यवस्थित शिजवायचं आहे, म्हणजे कच्चा वास बेसनचा राहणार नाही। आणि पहिल्यांदाच ही भाजी मी ट्राय केली खरं तर, आणि खूपच सुंदर वाटली मला ती। नाहीतर ह्याच्यापूर्वी मी भेंडीची भाजी जी आहे ती हिरवी मिरची घालूनच करायची, पण पहिल्यांदाच असं नवीन प्रकार ट्राय केलेला आहे, म्हणूनच ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तर आजची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप जास्त आवडेल। आणि हे आपलं रोजचं फोडणीचं वरण आहे। तर असा होता आजचा साधा अगदी जेवणाचा वेध। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।